सर्वतो मनसो संग माधव संगच साधुषु दयां मैत्रीं प्रश्रयं च भूतेष्वत्थाय यथोचितम्. अर्थात सर्व विषयांविषयी मनाची अनासक्ती आधी असावी आणि साधूंच्या संगतीत प्रीती असावी. प्राण्यांच्या बाबतीत उचित अशी दया भावना, मैत्री भावना व विनय हे धर्म शिकावे. जेणे भजने भगवंत भजोनी झाले उत्तम भक्त, ते भागवत धर्म समस्त शिकावे निश्चित सद्भावेसी. मुख्य भागवत धर्मस्थिती अवश्य करावी सत्संगती. हेची सद्गुरु उपदेशिती असत्संगती त्यागार्थ. सर्वांपासून निसंग जरी मनी होणे आहे चांग, ते अवश्य धरावा सत्संग असत्संग त्यागावा. मुख्य असत्संग देहसंगती, त्याची समूळ करावी निवृत्ती. जगी ताटुकी सत्संगती जाण निश्चिती नृपनाथा. जेथे दया मैत्री प्रश्रय पूर्ण, मुख्यत्वे हे त्रिविध लक्षण अवश्य करावे आपण. सत्संग प्रमाण स्वहितासी सांडोनिया थोरपण, साधुसी लीन होवावे संपूर्ण. सांडोनिया देहाभिमान व्यासी लोटांगण घालावे. साधू परता पूज्य पहाहो, जगी नाही आन देवो. संत पूजने देवादिदेवो, स्वयमेव संतुष्टे. संतपदीचे रजकण, शिरी वंदावे श्रद्धेने पूर्ण. संतांपुढे जाणपण सर्वथा आपण न मिरवावे. देखोनी संत समुदावो, अनन्य गती भगवत भावो. भगवत भावे नम्र स्वभावो, प्रश्रयो पहाहो या नाव. नम्रता सेविता संत चरण, जेथे भूतदया वाढे पूर्ण. हे दयेचे निजलक्षण, सावधान अवधारी. भूतासी कठीण पण, देखताची निघो पाहे प्राण. मा स्वये करील आपण, हे सर्वथा जाण स्वप्नी न घडे. जेणे आपणासी होय दुःख, ते भूतासी करीना निशिख. जेणे आपणासी होय सुख, ते आवश्यक करी दिना. सर्व भूती दया समान, कदा न बोले कठीणपण. भूतांची पीडा निवारण, करोनी आपण सुखोपाय चिंती. जीव मात्रे दुरुक्ती बोलता, जीवेच्या घेवो पाहे जीविता. भूती दुष्टपण चाळीता, समूळ निज चित्ता निर्ताळू पाहे. अर्थात ज्या भक्तीने भगवंताचे भजन करून लोक उत्तम भक्त झाले, ते सर्व भागवत धर्म निश्चितपणे शिकावे. आणि मुख्य भागवत धर्म सत्संगती हाच आहे. आणि असत्संगती टाकावी हाच मुख्य उपदेश गुरु शिष्याला करतात. मनाने सर्व भोग्य विषयांपासून विरक्त व्हावे, त्यासाठी सत्संग अवश्य धरावा आणि वाईट संग सोडावा. देहसंगती हाच मुख्य कुसंग आहे, तो संपूर्ण निवृत्त करावा. जगात सत्संगतीच श्रेष्ठ आहे हे निश्चित जाण. सत्संग कोठे करावा? जेथे दया, मैत्री आणि विनय हे गुण असतात, त्याचा सत्संग करावा, कारण तोच हिताचा आहे. आपला मोठेपणा सोडावा, साधू पुढे पूर्ण लीन व्हावे. देहाचा ताटा सोडून त्याला लोटांगण घालावे. ह्या जगात साधूहून निराळा पूज्यदेव नाही. संतांच्या पूजनाने भगवान संतुष्ट होतो. संतांच्या चरणांची धूळ मोठ्या श्रद्धेने मस्तकी धारण करावी. संतांपुढे आपल्या ज्ञानीपणा मिरवू नये. संतांचा समुदाय पाहिला तर तेथे भगवत भाव ठेवावा, कारण ज्या भावनेने नम्रता येते त्यालाच प्रश्रय किंवा विनय म्हणतात. नम्रपणाने संत चरणांची सेवा केली तर भूतदया पूर्ण वाढते. भूतदयेचे लक्षण, हे राजा तू एकाग्र चित्ताने ऐक. प्राण्यांशी कोणी निष्ठुरपणे वागत आहे असे पाहिले तरी दयाळू माणसाचे प्राण कासावीस होतात. मग तो स्वतः प्राण्यांशी निष्ठुरपणे कसा वागेल? स्वप्नातही तो तसे करणार नाही. ज्या वर्तनाने स्वतःला दुःख होते ते वर्तन तो प्राण्यांशी कधी करत नाही. ज्याने स्वतःला दुःख होते तसेच वर्तन तो दिनांशी करतो. त्याची सर्व प्राण्यांवर सारखीच दया असते. तो कुणालाही कधी कठीण शब्द बोलत नाही. भूतांच्या पीडेचे निवारण करणे हाच आपल्या सुखाचा मार्ग आहे असे तो समजतो. एखाद्या सामान्य जीवाला उद्देशून तो कठोर शब्द बोलला तर आपली जीभ कापावी असे त्याला वाटते. भूतासी जेथ पीडा पावे, त्यातळी जीव घालू धावे. जीवा परिस भूते सर्वे, दया गौरवे पढियंती. ऐसे जे कारुण्य पूर्ण, त्या नाव दया संपूर्ण. आता मैत्रीचे लक्षण, असाधारण ते ऐका. सर्व भूतांचे ठाई, सहृदवांचोनी दुजे नाही.
तरी न करिताची मैत्री पाही, ठाईचे ठाई अलौकिक. जो विषय योगे न विटे, नाना विकल्पी न उठे. आलिय परम संकटे, मैत्री नेटपाटे सदा ग्राह्य. या नाव का मित्र भावो, प्राण गेलिया न तुटे पहा हो. देखता कल्पांत काळ खावो, निज मित्र समुदाव एकवटे की. ऐसी आचरता निज स्थिती, श्रद्धा उपजे सर्वांभूती. त्या श्रद्धेची व्युत्पत्ती यथा निगुती सांगेन. नवल श्रद्धेचे लक्षण, ब्रह्मा मुंगी समसमान. तरी यथोचित विधान, सर्वथा जाण चुकेना. अर्धपात्यादी पूजन, सकळ दान आणि सन्मान. हे श्रद्धा ब्राह्मणी संपूर्ण, एकासे ते जाण अन्न मात्रची. एका अन्न आच्छादन, एकासे ते कोरडे कण. एका तृण आणि जीवन, एका पयपान यथोचित. जेणे ज्यासी सुख संपूर्ण, ते करी उचित श्रद्धे जाण. अनुचित श्रद्धेचे विंदाण, दुःखकारी अपूर्ण सर्वार्थी. जेवी ब्राह्मणा वाढिले तृण, गाईस वाढिले मिष्टान्न. श्वानासी पैसणे सिंहासन, साधोसी आसन थारोळा. व्याघ्रासी पडिल्या लंघन, त्यासी अर्पू नये गोदान. गाय गादल्या संपूर्ण, तैला व्यंजन करू नये. हो का तेह इंद्रिये जरी एके, तरी जिव्हा कर्म नवे नाके. तेवी एक भूतात्मा भूतवेखे, उचितोन्मुखे यजावा. करिता यथोचित अर्पण, जरी क्रिया दिसे भिन्न भिन्न. तरी अंतरश्रद्धा अभिन्न, हे मुख्य लक्षण भागवत धर्मी. अर्थात जेथे प्राण्यांना पीडा होत असेल, तेथे आपल्या प्राणांची बाजी लावून रक्षण करायला धावतो. दयेमुळे सर्व भूते त्याला जीवापेक्षाही अधिक वाटतात. अशा प्रकारच्या कारुण्यालाच दया हे नाव योग्य आहे. आता मैत्रीचे लक्षण सांगतो, ते लक्ष देऊन ऐक. खरी मैत्री म्हणजे सर्व प्राणी मात्र त्याला मित्र वाटतात. मित्रा वाचून त्याला दुसरे काही दिसतच नाही. पण अशी मैत्री न ठेवता जो भेदभाव ठेवतो, तो खरा भक्त नव्हे. कोणत्याही पदार्थाविषयी त्याला कंटाळा नसतो, कशाचाही द्वेष करत नाही. मनात अनेक विकल्प उठत नाहीत आणि मध्ये विघ्ने आली तरी तो मैत्रीपासून ढळत नाही. ह्यालाच साधूचा मित्रभाव म्हणतात. प्राण जायची वेळ आली किंवा कल्पांत येऊन ठेपला तरी त्याचा मित्रभाव तुटत नाही. उलट अशा प्रसंगी साधूचा मित्र समुदाय एकत्र होतो. अशा वेळी सर्व भूतांविषयी श्रद्धा उत्पन्न होते. श्रद्धेचे लक्षण सांगतो. श्रद्धेचे लक्षण मोठे नवलाचे आहे. जरी आत्मरूपाने मुंगी आणि ब्रह्मदेव समान असले तरी प्रत्येक प्राण्याशी त्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे आचरण करताना चूक होत नाही. ब्राह्मणांच्या बाबतीत श्रद्धा व्यक्त होताना त्यांचे पूजन करणे, सर्व काही दान देणे आणि त्यांचा सन्मान करणे ह्या गोष्टी उचित ठरतात. पण काही लोकांना फक्त अन्न देणे योग्य असते. काही लोकांना अन्न व आच्छादन देणे उचित असते. काहींना कोरडे धान्य देणे योग्य. काही प्राण्यांना तृण व जळ, तर काहींना नुसते पाणी देणे योग्य होय. ज्याने ज्याला सुख होईल ते श्रद्धेने करणे उचित असते. श्रद्धा अनुचित प्रकारे व्यक्त करणे अत्यंत दुःखदायक व अयोग्य असते. अनुचित श्रद्धेचे लक्षण ऐक. ब्राह्मणापुढे गवत वाढणे व गायीपुढे मिष्ठान्न ठेवणे. कुत्र्याला सिंहासनावर बसवणे व साधूला थारोळ्यावर बसवणे. वाघ उपाशी आहे म्हणून त्याला गोदान करू नये. गायीला त्रास होत असला तरी तिला तेल लावून अभ्यंग स्नान घालू नये. देह व इंद्रिये जरी एक असली तरी जिभेचे काम नाकाने होत नाही. तसेच एकाच भूतात्म्याचा अनेक देहांप्रमाणे उचित असेच दान करावे. अशा प्रकारे अर्पण क्रिया भिन्न असली, पदार्थ भिन्न असले तरी आतील श्रद्धा अभिन्न असणे हे भागवत धर्माचे मुख्य लक्षण आहे. शौचम तपस्थितिक्षाम च मौनम स्वाध्याय मार्जवम ब्रह्मचर्यम हिंसाम च समत्वम द्वंद्व संध्ययो. अर्थात अंतर्बाह्य शुद्धी, तप, सहनशक्ती, मौन, स्वाध्याय, मनाचा सरळपणा, इंद्रिय निग्रह, अहिंसा, सुख आणि दुःख ह्यांच्याविषयी मनाचे समत्व असे धर्म शिकावे. भूतिभूतात्मा अभिन्न स्थिती, दया मैत्री साधूंची भक्ती हेची आतुडे कैशा रीती. प्रबुद्ध तदर्थी उपाव सांगे, तेची नवश्लोकी श्लोकोक्ती. समूळ भागवत धर्म स्थिती, प्रबुद्ध सांगे रायाप्रती. साधका निजप्राप्ती साधावया. मुख्य साधावया परमार्था,
अवश्य पाहिजे का शुचिता, शुचित्वा वाचुनी तत्वता, न लभे हाता निज स्वार्थू, या लागे का नृपनाथा. शुद्ध शौचाची ऐक कथा, अंतर्मलन क्षाळिता, न लभे हाता बाह्य शुद्धी, मनमळीन वासनामळे, ते न करिता सोवळे, बाह्य पवित्रता अहंबळे, ते जाण आंधळे न्याहाळी जैसे. मनमळीन वासनामळे, ते प्रक्षाळुनी सोनी विळे, करावे का भाव बळे, गुरुवाक्या मिळे निजनिष्ठा. सोने जेवी पुटी पडे, मळ तुटे वाणी चढे, तेवी गुरुसेवा जडतो मोडे, चित्तशुद्धी जोडे निर्दुष्ट. आरशासी सहाणी तोडीचे, तेने स्वमुखा शुद्धत्व जोडीचे, तेवीच चित्तशुद्धी उघडीचे, सहजी सहजे निजशुद्धी. लोहे परिसू झांकीजे, तव लोहत्वा मुखीजे, तेवी अंतरशुद्धीने कीजे, महानिर्बुजे स्थूळ बुद्धी. सूर्यासन्मुख सूर्यकांत, जालिय शुद्धत्वे होय दीप्त, ते प्रभाबाह्य प्रकाशत, अग्निहोत्रार्थ महायागा. तेवी गुरुवाक्ये अंतर्शुद्धता, सबाह्य आली शुचिता, हे न करीती जे पवित्रता, ते जाण तत्वता अति भंडीमा. अल्पजळ शौचाप्रती, तेणे हात कर्कटले ठाती, शेवटी गिरवडे बृहती, तेवी विकल्पी होती अपवित्र, भरले काळकुट जीवी, वरी टवटव अति बरवी, ते इंद्रावण कोणही न सेवी, अंतरस्वभावी अतिमळीन. अर्थात भूतामध्ये भूतात्मा एकच असतो. दया आणि मैत्री ही साधूची भक्ती असते. ती अवस्था कोणत्या उपायाने साध्य होते ते प्रबुद्ध महर्षी पुढे 9 श्लोकांनी राजाला सांगितले. साधकांना आत्मप्राप्ती होण्यास हेच गुण पाहिजेत. हाच भागवत धर्म आहे. मुख्य परमार्थ साधण्यासाठी शुद्धपणा अवश्य पाहिजे. याला शुचित्व म्हणतात. शुचित्वापासून निजहित साधणार नाही. यासाठी हे राजा, ही शुद्धता कशी करावी ते ऐक. मनाची मलिनता घालवण्या वाचून बाह्यशुद्धी करण्याला काही अर्थ नाही. वासनारूपी मलाने मलिन झालेले मन शुद्ध न करता बाह्य स्वच्छतेचा अहंकार धरणे म्हणजे आंधळ्याच्या दृष्टीसारखेच आहे. मन शुद्ध कसे करावे? आपल्या भावना शुद्ध कराव्यात आणि गुरुवाक्यावर निष्ठा ठेवावी. त्याने मन शुद्ध होते. सोने मुशीत टाकले म्हणजे त्यातील हिण निघून जाते व त्याचा कस वाढतो. तसेच गुरुसेवेने मनाचे जाड्यात जाते. जडपण जाते व ते शुद्ध होते. आरसा घासून स्वच्छ केला म्हणजे आपले मुख त्यात स्पष्ट दिसते. त्याप्रमाणे चित्तशुद्धी झाली की आत्मशुद्धी सहजच होते. लोखंड परिसाने झाकायला जावे तो लोखंडाचे स्वरूपच नाहीसे व्हावे असे घडते. त्याप्रमाणे चित्तशुद्धीने स्थूल बुद्धीला हाकलून लावावे. सूर्यकांत मणी उन्हात धरल्यास तो आपल्या शुद्धपणाने व तेजाने लाकूड इत्यादी बाह्य पदार्थात अग्निरूपाने प्रकट होतो आणि यज्ञाच्या कामी तोच अग्नी उपयोगी पडतो. ह्याच न्यायाने गुरुवाक्यावर विचार केल्याने आंतरिक शुद्धी होऊन शरीरही शुद्ध होते. पण जे अशा प्रकारे शुद्धता करीत नाहीत ते दांभिक असतात असे जाण. हाताला घाण लागली तर ती स्वच्छ करण्यासाठी पुरेसे पाणी घ्यावे लागते. कमी पाणी घेतले तर घाण जात नाही आणि हात स्वच्छ होत नाहीत. त्याचप्रमाणे विकल्पामुळे मन अपवित्र होते. मनात कपट्याचे विष भरलेले असते आणि वरून एखादा माणूस वटवट मात्र चांगली करतो, तेव्हा त्याचे बोलणे कुणीही स्वीकारत नाही, कारण त्याचे मन मलिन आहे हे लोक ओळखतात.